शासनान उघडं पडलंय, त्यांची आयडिओलॉजी उघड पडली. भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना कधीच मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची मनातून इच्छा नव्हती. भाजप सरकार मुस्लिम विरोधी, मुस्लिमांसाठीचं आरक्षण रद्द करण्याचा राज्य सरकारने काढलेल्या GR नंतर विरोधकांचा हल्लाबोल. शिक्षणातलं आरक्षणही गेल्यानं मुस्लिम विद्यार्थ्यांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण. आणि आता सरसकट GR काढलेला आहे. ज्याचं नुकसान झालंय त्याचं सर्वेक्षण करायचं आणि त्याला मदत करायची. खरीपाची नुकसान भरपाई मिळालेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार रब्बीची नुकसान भरपाई. मुख्यमंत्र्यांची परभणीमध्ये घोषणा. शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न. मुंबई पुणे एक्सप्रेसवेचं विस्तारीकरण आणि वरळी हाजी सी लिंकला राज्य सरकारची तत्वतः मान्यता. पुणे रिंग रोड, नागपूर औरंगाबाद सिन्नर घोटी रस्त्याचं चौपदरीकरण. पक्षवाढीचा अधिकार सगळ्यांना आहे, तो इतरांना आणि मला नाही हे काही मी मानणार नाही. त्याच्यामुळे पक्षवाढीसाठी मी काम करणार. एक हाती सट्टेसाठी कामाला लागा. उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश. तर शिवसेना आणि आमच्यात कुठलीही नाराजी नाही, मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट. कोल्हापूरमध्ये महापौर तृप्ती माळवी यांच्या घरावर दगडफेक. राजीनामा देण्याची केली मागणी. दगडफेकीसोबतच फेकली धमकीची पत्रही. निर्भयावरची वादग्रस्त डॉक्युमेंटरी बीबीसीनं एक दिवस आधीच केली प्रसारित. यूकेत भारतीय वेळेनुसार पहाटे 3:30 वाजता दाखवली डॉक्युमेंटरी. योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्यावर आपची कठोर कारवाई. पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीतून केली हकालपट्टी. विराट कोहलीनं गैरवर्तन केलेल्या पत्रकाराने कोहली विरोधात ICCकडे दाखल केली तक्रार. BCCIची अजूनही चुप्पीची भूमिका. फळांचा राजा आंबा नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये दाखल. एका पेटीची किंमत 2 ते 5 हजार रुपये. आणि आज देशभरात होळीचा उत्साह. राज्यात घराघरांमध्ये पुरणपोळीच्या नैवेद्याची तयारी सुरू. संसदेत खासदारांनीही खेळली होळी.